नमस्कार, गुड मॉर्निंग. आपण पाठीमागच्या लेक्चरला समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा हा मुद्दा अभ्यासाला सुरुवात केलेली होती. समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा अभ्यासत असताना आपण 2 लेक्चरमध्ये जागतिक पातळीवर समाजशास्त्राचा झालेला उदय आणि विकास त्याची थोडक्यात आढावा किंवा थोडक्यात रूपरेषा आपण अभ्यासतोय. तर पाठीमागच्या लेक्चरला आपण समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा अभ्यास असताना सामाजिक विचाराची पार्श्वभूमी हा आकडा अभ्यासला. त्यात आपण भारतातील सामाजिक विचार, प्राचीन कालखंडात भारतात विविध धर्मग्रंथ आणि धर्मशास्त्र आणि काही आर्य चाणक्य असेल, कौटिल्य असेल, याच्या माध्यमातून जे सामाजिक विचार मांडले त्याचा थोडक्यात आढावा घेतला. त्यातलाच दुसरा मुद्दा भारताबाहेरील सामाजिक विचार. त्यात ग्रीक संस्कृती असेल, रोमन संस्कृती असेल, त्या संस्कृतीतले अनेक विचारवंत असतील, सॉक्रेटस, प्लेटो, अरिस्टॉटल, त्यांनी मांडलेलं समाज जीवन, राजकीय जीवन, आर्थिक जीवन, तत्त्वज्ञान या बाबतचे जे सामाजिक विचार आहेत त्याचा आपण अभ्यास केला. त्यात समाजशास्त्राचा एक शास्त्र म्हणून उदय होत असताना त्याच्या पाठीमागची नेमकी पार्श्वभूमी कोणती आहे, काय आहे, त्याचा आपण आढावा घेतला. त्यात बौद्धिक क्षेत्रातील बदल, त्यानंतर व्यापारिक क्षेत्रातील बदल आपण अभ्यासले. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातले जे बदल आहेत त्याचा आपण आढावा घेतला. म्हणजेच समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा अभ्यासत असताना आपण सामाजिक विचार, त्यात भारतातील सामाजिक विचार, भारताबाहेरील सामाजिक विचार, समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी अभ्यास असताना आपण बौद्धिक क्षेत्रातील बदल, व्यापारिक क्षेत्रातील बदल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील बदल या बदलांचा आपण अभ्यास केला. त्याच लेक्चरचे पुढचे पॉईंट आपण या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत. त्याला आपण समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा म्हणून आपण तिसरा मुद्दा अभ्यासणार आहोत. आपण अभ्यासला सामाजिक विचार, आपण अभ्यासला समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी. सामाजिक विचारात आपण भारतातील सामाजिक विचार आणि भारताबाहेरील सामाजिक विचार असे 2 उपघटकांचा अभ्यास केला. मध्ये आपण समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमीमध्ये आपण बौद्धिक क्षेत्रातील बदल, व्यापारिक क्षेत्रातील बदल, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील बदलांचा आपण अभ्यास केला. आणि तिसरा मुद्दा आहे तो समाजशास्त्राच्या विकासात समाजशास्त्रज्ञांची योगदान. या लेक्चरमध्ये आपण हे पुढील पॉईंट अभ्यासणार आहोत. त्यात पहिला मुद्दा आहे समाजशास्त्राच्या विकासात समाजशास्त्रज्ञांचे योगदान. कोणतेही शास्त्र विकसित होत असताना त्या शास्त्रातल्या मूलभूत संकल्पना निर्माण होणं गरजेचं आहे. समाजात झालेले बदल आणि झालेल्या बदलातून निर्माण झालेल्या समस्या, निर्माण झालेली समाजरचना, निर्माण झालेले सामाजिक संबंध, निर्माण झालेले एकूण बदल, म्हणजेच ग्रामीण समाजजीवन बदलून शहरी समाजजीवनाचा विकास होणं, पारंपरिक आर्थिक जीवन जे शेतीशी आणि पारंपरिक व्यवसायाशी संबंधित होतं त्यात बदल होऊन आधुनिक आर्थिक जीवन जे उद्योग धंद्याशी, व्यापार व्यवसायाशी आणि एकूण कारखानदारी उत्पादन पद्धतीशी निगडीत आहे. पारंपरिक विचार आणि आधुनिक विचार, पारंपरिक धर्माधिष्ठित विचार, आधुनिक वैज्ञानिक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोनाला सहकार्य करणारे विचार, यातून समाज जीवनात जे बदल झाले त्या बदलांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून समाजशास्त्र असावं असं ऑगस्ट कॉम्ट यांनी या शास्त्राचा उल्लेख केला. म्हणून त्यांना आपण समाजशास्त्राचे जनक म्हणतो. परंतु एखादं शास्त्र, एखाद्याने ते शास्त्र असावं असा विचार मांडला म्हणून निर्माण होतं का, तर नाही. तर त्या शास्त्राला आधारभूत असणारा अभ्यास विषय निश्चित होतो. आपण या टॉपिकच्या सुरुवातीला समाजशास्त्राचा परिचय करून घेताना आपण समाजशास्त्राचा अभ्यास विषय अभ्यासला. कारण समाजशास्त्रात सामाजिक आंतरक्रिया, सामाजिक संबंध, सामाजिक संस्था, सामाजिक समूह आणि संपूर्ण मानवी सामाजिक जीवनाचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास विषय निश्चित करणं, त्या शास्त्राच्या माध्यमातून समाजातल्या घटकांचा अभ्यास करणं, सामाजिक संबंध, त्यातले बदल, समस्या, समाजातल्या अनेक सामाजिक संस्था, अनेक सामाजिक घटक
याचा अभ्यास करणं म्हणजे अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी चौकट निश्चित करणं गरजेचं आहे. हे कधी होतं तर त्या शास्त्राच्या विकासासाठी काही विचारवंत, काही संशोधक, काही समाजशास्त्रज्ञ, काही तत्त्वज्ञ त्या शास्त्राच्या अभ्यास विषयाला सपोर्ट करतात, त्यांना सहकार्य करतात, त्या शास्त्राला अभ्यास विषय देण्याचा प्रयत्न करतात, त्या शास्त्राच्या संशोधनाची दिशा निश्चित करतात. समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा जागतिक पातळीवर पाहत असताना आपण सामाजिक विचारांचा मुद्दा अभ्यासला किंवा समाजशास्त्राच्या उदयाची पार्श्वभूमी आपण अभ्यासले, पण ज्यावेळेला हे शास्त्र नेमकं निर्माण झालं त्यावेळेला अनेक समाजशास्त्रज्ञांनी आपल्या शास्त्रीय पद्धतीने समाज जीवनाच्या अभ्यासातून या शास्त्राच्या विकासासाठी मौलिक योगदान दिलेलं आहे. त्या योगदानाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातले पहिले शास्त्रज्ञ आहेत ऑगस्ट कॉम्त. ऑगस्ट कॉम्त यांचा कालखंड आहे 1798 ते 1857. त्यांना समाजशास्त्राचे जनक आपण म्हणतो, कारण समाजशास्त्र सोशॉलॉजी नावाचं एक विज्ञान असावं, सायन्स असावं, एक शास्त्र असावं ज्यात सामाजिक संबंध, सामाजिक घटना, मानवी समाज जीवनातल्या प्रत्येक पैलूचा अभ्यास केला जावा हा विचार त्यांनी मांडला. आणि तो विचार मांडल्यानंतर केवळ विचारापुरतंच त्यांनी मर्यादित आपलं तत्त्वज्ञान मांडलं नाही, तर त्यांनी समाजशास्त्राच्या विकासासाठी म्हणजे उदयासाठी प्रयत्न केले, म्हणून त्याला समाजशास्त्राचे जनक म्हटलं जातं. आणि त्यानंतर त्यांनी या शास्त्राचा अभ्यास विषय निश्चित करण्याचा प्रयत्न केला. समाजशास्त्राच्या माध्यमातून समाज जीवनातल्या कोणकोणत्या गोष्टी अभ्यासायच्या हे त्यांनी निश्चित करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांनी समाजशास्त्राचा अभ्यास विषय निश्चित करत असताना 3 अवस्थांचा नियम सांगितला. समाज जीवन ज्या 3 अवस्थातून विकसित होतं, हे प्राचीन अवस्था असेल, आधुनिक अवस्था असेल, औद्योगिक अवस्था असेल, या प्रत्येक अवस्थांचा अभ्यास या शास्त्राच्या माध्यमातून केला जावा असा विचार मांडला. ऑगस्ट कॉम्त हे विज्ञानवादी विचारवंत होते. वस्तुनिष्ठता प्रत्येक विज्ञानाच्या म्हणजे प्रत्येक शाखेत असावी, वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाज जीवनाचा अभ्यास व्हावा असा आग्रह त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यांनी प्रत्येक विज्ञान हे सैद्धांतिक असावं म्हणून समाजशास्त्र हे सैद्धांतिक विज्ञान असावं. म्हणजे समाजशास्त्राच्या अनेक विचारवंतांनी, संशोधकांनी एखादा शोध लावला, समाज जीवनाच्या एकूण अभ्यासाबद्दलचं चिंतन केलं, तर चिंतन केवळ हे पुस्तक असू नये, तर त्याला शास्त्रीय चौकट असावी, त्याला सिद्धांत म्हणून चिंतन समाजासमोर यावं, त्यातून समाजाच्या विकासाला पूरक गोष्टी व्हाव्या. त्यामुळे समाजशास्त्र हे सैद्धांतिक विज्ञान असावं यासाठी त्यांनी आग्रह केला. त्यांनी समाजशास्त्राच्या विकासासाठी सामाजिक गतिशास्त्र हा एक सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. सामाजिक स्थितीशास्त्र हा सिद्धांत सांगितलेला आहे. समाज स्थिर असतो तो सिद्धांत त्यांनी सांगितले, समाज बदलतो त्याला गतिशास्त्र असं म्हटलेलं आहे. समाजशास्त्राच्या विकासासाठी त्यांनी समाज जीवनाचा अभ्यास करून हे शास्त्र सैद्धांतिक विज्ञान म्हणून विकसित व्हावं हा विचार मांडला. 3 अवस्थांचा नियम त्यांनी सांगितला. सामाजिक गतिशास्त्र आणि सामाजिक स्थितीशास्त्र हा या शास्त्राला एक नेमका अभ्यास विषय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजशास्त्राच्या विकासासाठी पॉझिटिव्ह फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला, ज्यात त्यांनी सोशलॉजी या शब्दाचा उल्लेख केला, म्हणून त्यांना आपण समाजशास्त्राचे जनक म्हणतो. त्याचबरोबर त्यांनी पॉझिटिव्ह पॉलिसी हा देखील एक ग्रंथ लिहिला. पॉझिटिव्ह पॉलिटी हा एक ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथात त्यांनी समाजशास्त्रीय विचार मांडले. त्यांनी समाजशास्त्राला वैज्ञानिक चौकटीत बसवण्याचा प्रयत्न केला, समाजशास्त्राला सैद्धांतिक विज्ञान बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम, त्यांच्या योगदानाचा परिणाम समाजशास्त्र हा विषय उदयानंतर विकसित होऊ लागला. यासाठी ऑगस्ट कॉम्त यांचं योगदान महत्त्वाचं आपण मानू शकतो. त्यामुळे ऑगस्ट कॉम्त हे समाजशास्त्रज्ञ असे आहेत की ज्यांनी समाजशास्त्राच्या उदयानंतर विकासाला चालना देण्यासाठी काही वैज्ञानिक अभ्यास पद्धती सांगितली, चौकटी काही सांगितल्या, समाजशास्त्राला अभ्यास विषय देण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यामुळे समाजशास्त्रातले प्रमुख शास्त्रज्ञ, समाजशास्त्राच्या विकासाला चालना देणारे प्रमुख शास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्त यांचं योगदान नक्की असलेलं आढळतं. तर दुसरे शास्त्रज्ञ कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स एक क्रांतिकारक विचारवंत म्हणून आपण यांच्याकडे बघू शकतो. एक जर्मन क्रांतिकारक विचारवंत म्हणून त्यांचा विचार आहे. त्यांनी अर्थशास्त्राच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे, समाजशास्त्राच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे, राज्यशास्त्राच्या विकासासाठी योगदान दिलं आहे. म्हणजेच
अनेक सामाजिक शास्त्र ही कार्ल मार्क्सच्या विचारांच्या माध्यमातून विकसित झाली. कारण कार्ल मार्क्सने जे विचार मांडले ते विचार प्रामुख्याने संघर्षवादी दृष्टिकोनातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांना संघर्षवादी दृष्टिकोन हा त्यांनी समाजशास्त्राला दिलेलं एक मौलिक योगदान आहे. त्याने असं मांडलेलं आहे की संपूर्ण जगातील जो कामगार वर्ग आहे, जो गुलामांचा वर्ग आहे, ज्या वर्गाकडे कुठलीही साधनं नाहीत, म्हणजे ज्या वर्गाकडे कुठल्याही गोष्टींचा मालकी हक्क नाही, असा कामगार वर्ग, गुलाम वर्ग किंवा सर्वसामान्य वर्ग आहे, यांना संघटित करण्याची प्रेरणा कार्ल मार्क्सनं आपल्या विचारातून दिली. त्यामुळे त्यांचा कामगारांचा आणि भांडवलदारांचा जो संघर्षाचा अभ्यास आहे तो अभ्यास खऱ्या अर्थाने संपूर्ण जगातील अनेक राष्ट्रात क्रांतिकारक उठाव घडवून आणण्यासाठी कारणीभूत ठरला. अनेक राष्ट्रात हुकुमशाही राजकीय व्यवस्था उलटून टाकून लोकशाही राजकीय व्यवस्था, साम्यवादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी कार्ल मार्क्सचे विचार कारणीभूत ठरले दिसून येतात. त्यामुळे कार्ल मार्क्स यांनी संघर्षवादी सिद्धांत सांगितलेला आहे, वर्ग संघर्ष सिद्धांत सांगितलेला आहे. त्यांनी लिहिलेला द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ, त्यांनी सांगितलेला भौतिकवादा सिद्धांत, वर्ग संघर्ष सिद्धांत आणि सामाजिक परिवर्तनाबाबत सांगितलेले जे सिद्धांत आहेत, त्याचबरोबर भांडवलशाहीचा विकास, अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, आर्थिक निर्णयवाद असेल, सामाजिक परिवर्तन असेल, हे त्यांनी सांगितले जे सिद्धांत आहेत हे समाजशास्त्राच्या विकासासाठी पूरक सिद्धांत आहेत. समाजशास्त्र हे शास्त्र म्हणून विकसित होत असताना कार्ल मार्क्स यांनी जे सांगितलेले जे सिद्धांत आहेत, वर्ग संघर्ष सिद्धांत असेल, भौतिकवादा सिद्धांत असेल, सामाजिक परिवर्तन सिद्धांत असेल, आर्थिक निर्णयवाद असेल, अतिरिक्त मूल्य सिद्धांत असेल, हे सिद्धांत खऱ्या अर्थाने या शास्त्राच्या विकासाला पूरक ठरले. कारण कार्ल मार्क्स हा संघर्षवादी विचारवंत होऊन गेला. कामगारांना एकत्र करणं, त्यांचं संघटन करणं आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उठाव करण्यासाठी प्रेरणा देणारे एक प्रमुख विचारवंत, जगातील सर्वसामान्य लोकांना संघटित करणारा, कामगारांना संघटित करणारा, गुलामांना संघटित करणारा आणि संपूर्ण भांडवलशाही व्यवस्थेविरोधात, शोषित म्हणजे जमीनदारी व्यवस्थेच्या विरोधात उठाव करणारे एक प्रमुख संघर्षवादी विचारवंत म्हणून कार्ल मार्क्सकडं आपण पाहू शकतो. त्यामुळे त्याच्या संघर्षवादी विचारातून समाजशास्त्राच्या विकासात मौलिक योगदान दिलेलं आहे. कारण त्यांनी जो द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथात त्यांनी भौतिकवादा सिद्धांत सांगितलेला आहे. त्याचबरोबर त्यांनी दास कॅपिटल नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात त्यांनी समाजवादांना सहकार्य कसं करणं आणि समाजवादी जीवन प्रणाली कशी निर्माण करणं, ह्या गोष्टी दास कॅपिटलमध्ये त्यांनी मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी अनेक जे सिद्धांत सांगितले ते सिद्धांत समाजशास्त्राच्या विकासासाठी, समाजशास्त्राच्या संशोधकासाठी उपयुक्त ठरलेले दिसून येतात. त्यानंतर तिसरे शास्त्रज्ञ हर्बर्ट स्पेन्सर, हे देखील इंग्लंडमधले एक सामाजिक विचारवंत समाजशास्त्रज्ञ. त्यांनी देखील समाजशास्त्राच्या विकासाला आपल्या अभ्यासातून, आपल्या संशोधनातून मौलिक योगदान दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने समाजशास्त्रात जो सामाजिक उत्क्रांतीवाद सांगितला जातो, कारण चार्ल्स डार्विननं जीवाचा जैविक उत्क्रांतीवादा सिद्धांत सांगितला, म्हणजे जीव किंवा सजीवाचा उत्क्रांतीवादा सिद्धांत सांगितला. त्यानं सांगितलं की प्रत्येक सजीव हा साध्या अवस्थेतून गुंतागुंतीच्या अवस्थेकडे आपली वाटचाल करत असतो. त्याला डार्विननं सजीवांचा उत्क्रांतीवादा सिद्धांत सांगितला. तो सिद्धांत समोर मानून हर्बर्ट स्पेन्सरनी समाज जीवनाचा उत्क्रांतीवाद सांगितला. प्रत्येक समाज हा साध्या अवस्थेतून संकीर्ण अवस्थेकडे, गुंतागुंतीच्या अवस्थेकडे वाटचाल करतो. म्हणून त्यांचा तो सिद्धांत खऱ्या अर्थाने समाजशास्त्राच्या विकासाला पूरक ठरला. त्याला सामाजिक उत्क्रांतीवादा सिद्धांत म्हणून त्याच्याकडे आपण पाहू शकतो. त्याचबरोबर त्यांनी समाजाचा सेंद्रिय सिद्धांत सांगितला. त्या सेंद्रियवादी सिद्धांत हा खऱ्या अर्थाने समाजातल्या एकूण बदलाविषयी, समाजातल्या एकूण परंपरेविषयी, समाजातल्या एकूण नवीन येणाऱ्या आव्हानाविषयी किंवा नवीन गोष्टीविषयी हा सिद्धांत आहे. या सिद्धांताच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने समाजशास्त्राच्या विकासाला चालना मिळाली. त्यांनी सामाजिक संघटनेवर आधारित समाजाचे दोन प्रकार केलेले होते, एक सैनिकी समाज आणि एक औद्योगिक समाज. समाज कसं जीवन जगतो, समाजातले व्यक्ती कसं जीवन जगतात, ते जीवन संघटित आहे की असंघटित आहे, विकासाला पूरक आहे का मारक आहे, पारंपरिक आहे का आधुनिक आहे, यावरून त्यांनी समाजाचे दोन प्रकार सांगितलेले की एक सैनिकी समाज आणि एक औद्योगिक समाज. त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रकार सांगितले. समाजाचा सेंद्रियवादी सिद्धांत हा
प्रसिद्ध सिद्धांत की ज्याच्या माध्यमातून समाज जीवनाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने केला गेला, त्यातून समाजशास्त्र हे वेगळं शास्त्र म्हणून विकसित होऊ लागलं. समाजशास्त्राच्या विकासाला हार्बर्ट स्पेन्सरने सांगितलेल्या सिद्धांतामुळे चालना मिळालेली दिसून येते. त्याचबरोबर त्यांनी समाजाचे प्रकार मांडले, व्यक्तिवादा सिद्धांत मागितला, कुटुंब, धर्म, राज्य अशा सामाजिक संस्थांच्या अभ्यासाला त्यांनी चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजशास्त्राच्या विकासासाठी समाजशास्त्राला एक विशिष्ट दर्जा देण्यासाठी त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ सोशलॉजी हा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथात त्यांनी समाजशास्त्राचा अभ्यासविषय स्पष्ट केला. समाजशास्त्रात सामाजिक संस्थांचा अभ्यास केला जावा, सामाजिक नियंत्रणाचा अभ्यास केला जावा, सामाजिक स्तरीकरणाचा अभ्यास केला जावा. म्हणजेच समाजशास्त्र या विषयाचा अभ्यासविषय निश्चित करण्यासाठी प्रिन्सिपल्स ऑफ सोशलॉजी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यामुळे हर्बर्ट स्पेन्सर या इंग्लंडमधील विचारवंतांनी या समाजशास्त्रज्ञांनी दिलेले योगदान खऱ्या अर्थाने या शास्त्राच्या विकासाला पूरक ठरलेलं आहे. त्यानंतर शास्त्रज्ञ एमिल डर्खाइम यांचा कालखंड 1858 ते 1917 याने देखील समाजशास्त्राला विज्ञानवादी बनवण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक चौकट या शास्त्राला देण्याचा प्रयत्न केला. त्याने असं मत मांडलं, असा विचार मांडला की समाजशास्त्र हे खऱ्या अर्थानं समाजशास्त्र हे शास्त्र म्हणून विकसित करायचं असेल तर या शास्त्राच्या अभ्यासाची एक पद्धती असावी. अभ्यास या शास्त्राच्या माध्यमातून समाज जीवनाच्या ज्या घटकांचा, समाजातल्या ज्या तथ्यांचा, ज्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी एक अभ्यास पद्धती असावी म्हणून या शास्त्रज्ञांना आग्रह केला. म्हणून यांना या शास्त्रातल्या अभ्यास पद्धतीचा एक जनक, पद्धतीशास्त्राचा जनक म्हणून याच्याकडे आपण बघू शकतो. या शास्त्रज्ञानं सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक समस्यांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून समाजशास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर या शास्त्रज्ञानं सामाजिक सत्तेची संकल्पना सांगितली. पद्धतशास्त्राचा एक जनक म्हणून यांच्याकडे आपण बघू शकतो. श्रमविभाजनाचा एक सिद्धांत त्यांनी सांगितला. श्रमविभाजन, त्याच्या पाठीमागची कारणं, तो अभ्यासविषय या शास्त्राला त्यांनी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर सामाजिक एकात्मता, धर्मकल्पना आणि आत्महत्ये सिद्धांत, एमिल डर्खाइम यांनी मांडलेला जो आत्महत्ये सिद्धांत आहे तो सिद्धांत खऱ्या अर्थाने जगप्रसिद्ध सिद्धांत म्हणजे सिद्धांताकडे बघितलं जातं. आत्महत्ये पाठीमागची कारणं त्यांनी त्यांच्या अभ्यासातून शोधून काढली. तो सिद्धांत जगात मान्य केला. आज देखील तो सिद्धांत जगातल्या आत्महत्या किंवा त्या परिस्थितीला लागू पडणारा तो सिद्धांत असलेला दिसून येतो. त्यावर त्यांनी धर्मकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी समाजशास्त्राला नियमन शून्यता किंवा प्रमाणक शून्यता हा नवीन दृष्टिकोन, नवीन सिद्धांत त्यांनी समाजशास्त्राला दिला. समाजात नियमनांचा प्रभाव कमी होणं, कायद्याचा प्रभाव कमी होणं आणि त्यातून निर्माण होणारी परिस्थिती आणि समाजात निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्या यासाठी त्यांनी नियमन शून्यता कारणीभूत आहे असा विचार मांडला. नियमन शून्यता म्हणजे काय तर नियमनांचा प्रभाव नसणं, कायद्याचा प्रभाव नसणं, कायद्याचा धाक कमी असणं किंवा प्रथा परंपरेचा धाक कमी असणं, त्यातून निर्माण होणारी परिस्थिती हा नियमन शून्यता त्यांनी समाजशास्त्राला सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धर्माच्या भूमिका, धर्मकल्पना मांडल्या. सामूहिक वर्तन त्याच्याबद्दल त्यांनी आपला विशिष्ट अभ्यास विषय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून, त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी खऱ्या अर्थाने समाजशास्त्राला एक वैज्ञानिक शास्त्र, एक विज्ञानाच्या पातळीवर एक वेगळा विषय नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे वैज्ञानिक चौकट, समाजशास्त्राला पद्धतीशास्त्र देणारा आणि विविध सिद्धांताच्या माध्यमातून समाजशास्त्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारा, वेगळा समाजशास्त्राचा विकास करणारा एक वेगळा शास्त्रज्ञ म्हणून एमिल डर्खाइमचा आपण या ठिकाणी उल्लेख करू शकतो. त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत जॉर्ज शिमेल. 1858 ते 1918 यांचा कालखंड आहे. जॉर्ज शिमेल हे जर्मन समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी देखील समाजशास्त्राच्या विकासासाठी मौलिक योगदान दिलेलं दिसून येतं. त्यामुळे जॉर्ज शिमेल यांनी समाजशास्त्राच्या विकासासाठी योगदान देत असताना त्यांनी सामाजिक समूह, सामाजिक संबंध, सामाजिक प्रक्रिया, समाजीकरण, सामाजिक आंतरक्रिया असे वेगळे अभ्यास विषय समाजशास्त्राला देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक आंतरक्रिया त्यांनी संघर्षवादी ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर समाजातले विविध प्रकारचे सामाजिक संबंध याचा विचार, विविध प्रकारच्या सामाजिक आंतरक्रिया याचा विचार या शास्त्राने करावा. लहान मोठे सामाजिक समूह समाज जीवनासाठी महत्त्वाचे आहेत. सामाजिक प्रक्रिया, सामाजिक आंतरक्रिया
समाज जीवनासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे त्याचा विचार, त्याचा अभ्यास जर या शास्त्राच्या माध्यमातून केला गेला तर खऱ्या अर्थाने समाजशास्त्राचा विकास होऊ शकेल. त्यामुळे सामाजिक समूह, विविध सामाजिक संबंध, सामाजिक प्रक्रिया, समाजीकरण, सामाजिक आंतरक्रिया, त्याचबरोबर संघर्ष, त्याचबरोबर याबरोबरच या समाजशास्त्राच्या विकासासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथांच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासाला पूरक योगदान देणारे प्रमुख शास्त्रज्ञ आपण जॉर्ज शिमेल यांचा उल्लेख करू शकतो. त्यानंतर त्यातलेच दुसरे शास्त्रज्ञ आहेत मॅक्स वेबर. त्यांचा कालखंड 1864 ते 1920. यांनी देखील समाजशास्त्राच्या विकासासाठी योगदान दिलं आहे. समाजशास्त्राला एक वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजशास्त्राच्या माध्यमातून समाज जीवनाचं चिंतन व्हावं, समाज जीवनाच्या विविध घटकांचा अभ्यास करावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याचबरोबर त्यांनी नोकरशाही विषयक एक सिद्धांत मांडलेला आहे, अधिकाराविषयी एक सिद्धांत मांडलेला आहे, विज्ञानवाद आणि वस्तुनिष्ठतेच्या पायावर आणि वैज्ञानिक पद्धती शास्त्रावर आधारित एखादं शास्त्र विकसित व्हावं म्हणून त्यांनी समाजशास्त्राच्या विकासाला चालना दिलेली दिसून येते. त्याचबरोबर या शास्त्रज्ञाने व्यक्तिप्रधान सामाजिक क्रियेचा अभ्यास, व्यक्तिवादी सामाजिक क्रियेचा अभ्यास या शास्त्राच्या माध्यमातून व्हावा यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर नोकरशाही विषयक सिद्धांत मांडला, अधिकाराविषयी सिद्धांत मांडला, धार्मिक मूल्य व्यवस्था आणि भांडवलशाही याच्यावर देखील त्यांनी विचार मांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिलिजन ऑफ इंडिया हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचबरोबर इकॉनॉमी अँड सोशॉलॉजी हे जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथाच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासाला चालना मिळायला दिसून येते. त्यामुळे जॉर्ज शिमेल आणि मॅक्स वेबर या दोन विचारवंतांनी खऱ्या अर्थानं या शास्त्राच्या विकासाला चालना दिलेली दिसून येते. त्यामुळे आपण प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्ट, कार्ल मार्क्स, हार्बर्ट स्पेन्सर, एमिल डर्कहाइम, जॉर्ज शिमेल आणि मॅक्स वेबर या प्रमुख समाजशास्त्रज्ञांचा या ठिकाणी आढावा घेतला. प्रामुख्याने जर्मन, फ्रान्स, इंग्लंड, युरोपियन समाजशास्त्रज्ञ, युरोपातले समाजशास्त्रज्ञ म्हणून यांचा आपण विचार करू शकतो. समाजशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात ज्या शास्त्रज्ञांनी हे शास्त्र विकसित करण्यासाठी योगदान दिलं त्यांचा प्रमुख शास्त्रज्ञांचा आपण या ठिकाणी आढावा घेतला. अनेक शास्त्रज्ञ आहेत परंतु आपण केवळ आढावा घेतो म्हणून या प्रमुख 6 शास्त्रज्ञांचा आपण आढावा घेतला. पुढचा मुद्दा अमेरिका व इतर राष्ट्रात समाजशास्त्राचा झालेला विकास. प्रामुख्याने 18व्या शतकात 19व्या शतकात युरोपियन समाजशास्त्राच्या विकासाला चालना मिळाली. ती चालना युरोपनंतर अमेरिकानंतर संपूर्ण जगातील विविध राष्ट्रात हे शास्त्र विकसित होत गेलं. त्यात प्रामुख्याने अमेरिकेचा जर विचार केला तर अमेरिकेत अनेक विद्यापीठात समाजशास्त्राचा अभ्यास केला गेला. समाजशास्त्राच्या माध्यमातून अमेरिकन समाज जीवनाचं संशोधन केलं गेलं. समाज जीवनातल्या अनेक बाबी अभ्यासाचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे अमेरिकेतले जे शास्त्रज्ञ त्यात टॉलकॉट, पार्सन्स, रॉबर्ट मर्टन, चार्ल्स कुले, हार्बर्ट मीड अशा अनेक, सोरोकिन, लुईस वर्थ अशा अनेक शास्त्रज्ञांचा आपण उल्लेख करू शकतो ज्यांनी अमेरिकेत या शास्त्राच्या विकासाला सहकार्य केलं, अमेरिकेत या शास्त्राचं विकासात योगदान दिलं. त्याचबरोबर इंग्लंड असेल, जपान असेल, युरोपमधले अनेक राष्ट्र असतील, या अनेक राष्ट्रातल्या विविध समाजशास्त्रज्ञांनी आणि विद्यापीठांनी समाजशास्त्राच्या विकासात योगदान दिलेलं आहे. त्यात प्रामुख्याने इंग्लंडमध्ये अनेक शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यात आपण काही शास्त्रज्ञ पाठिंबा अभ्यासले. त्याचबरोबर हाऊस असेल, व्हीलर असेल, वेस्टर मार्क असतील यांनी प्रचलित जीवन पद्धतीचा अभ्यास समाजशास्त्रीय संकल्पनांच्या माध्यमातून केला. ही संस्था जपानमधल्या शास्त्रज्ञांचे हार्बर्ट स्पेन्सर हे जपानमधले शास्त्रज्ञ त्यांनी खऱ्या अर्थाने या शास्त्राच्या माध्यमातून जपान किंवा संपूर्ण युरोपियन समाजातली जीवन पद्धती अभ्यासण्याचा प्रयत्न केला. तर त्याचबरोबर युरोपमध्ये प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर या शास्त्राच्या विकासाला चालना मिळाली. त्यात पोलंड असेल, युगोस्लाव्हिया असेल, झेकोस्लोवाकिया असेल किंवा जगातल्या कानाकोपऱ्यात हे शास्त्र विकसित होण्यासाठी युरोपियन समाजशास्त्रज्ञ त्यांचं योगदान यासाठी महत्त्वाचं असलेलं दिसून येतं. त्यामुळे अमेरिका व इतर राष्ट्रात खऱ्या अर्थाने या शास्त्राचा विकास झाला. त्यामुळे आपण या 2 लेक्चरच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा आपण अभ्यासतो आहे. पहिलं जे लेक्चर पाठीमागचं झालं त्यात आपण सामाजिक विचार म्हणून समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा म्हणून त्यात 3 मुद्दे आपण अभ्यासले. सामाजिक विचार,
त्यात भारतातील विचार असतील, भारताबाहेरील सामाजिक विचारांच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा आपण अभ्यासली. त्यानंतर आपण समाजशास्त्राच्या उदया पाठीमागची काही पार्श्वभूमी आपण अभ्यासली. त्यात प्रामुख्याने बौद्धिक क्षेत्रातले बदल, व्यापारिक क्षेत्रातील बदल, राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातले बदल आपण अभ्यासले. त्यानंतर या लेक्चरच्या माध्यमातून आपण समाजशास्त्राच्या विकासात समाजशास्त्रज्ञांचे योगदान, त्यात प्रामुख्याने ऑगस्ट कॉम्ट, कार्ल मार्क्स, हार्वर्ड स्पेन्सर, एमिल डर्कहाइम, जॉर्ज सिमेल, मॅक्स वेबर याबरोबर इतर अनेक शास्त्रज्ञांचे योगदानाचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. त्या अभ्यासानंतर आपल्याला लक्षात येईल की युरोपियन समाजात किंवा प्रामुख्याने अमेरिका आणि इंग्लंड किंवा फ्रान्स किंवा युरोपियन समाजात या शास्त्राचा उदय झाला आणि त्यानंतर या शास्त्राच्या विकासाला विविध शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासातून कसं योगदान दिलं आहे त्याचा आपण या ठिकाणी विचार केला. आपण हे लेक्चर थांबवणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.